नाश्ता करूया. तसं आडोशीमध्ये देखील आहे की नाही नाश्त्याची सोय झाली असते. खालती मी कॅप्शनमध्ये तुम्हाला तिथले कॉन्टॅक्ट नंबर देईल. तिथं गेल्यानंतर देखील आपल्याला जेवणाची सोय झाली असती, पण कसं वेळ लागला असता. मग आणि आमच्याकडं टाईम नाही आम्हाला लवकर. मग परत आम्ही बाईकने आलेलो, त्यामुळे मग राईड करून देखील आम्हाला पुण्याला पोचायचं आहे. त्यामुळे जितकं होईल तितक्या लवकर आपण काय म्हणतो ते मुक्कामाच्या गावी किंवा पायथ्याला पोहोचलो की नाही ते बरं पडेल. ह्या बोरंड्याच्या दारेचा एक आहे बघा सीन. आपण ते आता पाठीमागं दिसतोय आपला प्रवाह येतो आहे. सो तिथंपर्यंतच फक्त आपल्याला नाळ्यातून यावं लागतं. त्यानंतर साईडने असा काय म्हणतो आपण नाळ खालती उतरती आहे, म्हणजे दगडधोंडे जे काय होते ती पायवाट जी आहे ती फक्त तिथंपर्यंतची आहे. तिथून पुढची मग अशी काय म्हणतो झाडाझुडपातून आणि मळलेली आहे. बघाल या बोरंड्याच्या दारातलं कसलं भारी दृश्य दिसते बघा. काय भन्नाट वातावरण असेल पावसाळ्यामध्ये. दोन्ही डोंगरातनं पाणी येत असेल. ह्या